नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सनराइज अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अन्सर सय्यद तुमचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत डे 5चा जो टॉपिक आहे तो एकदम इंटरेस्टिंग होणार आहे। आज जो टॉपिक पाहणार आहोत त्याचं नाव आहे ॲक्शन वर्ड। ॲक्शन वर्ड म्हणजे नेमकं काय? द वर्ड वी शो सम ॲक्शन, म्हणजे ज्या वर्डमधून ॲक्शन दिसून येते त्या वर्डला ॲक्शन वर्ड असं म्हणतात। त्यालाच मराठीतनं आपण क्रियापद असं म्हणू शकतो। ज्या वर्डमधून आपल्याला क्रिया दर्शवते तो शब्द असतो क्रियापद। चला तर मित्रांनो, आज पाहूया नवीन वर्ड, आणि हा ग्रामॅटिकल पार्ट आहे, बेसिक आहे आणि इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, आणि याचा टॉपिकचं नाव आहे ॲक्शन वर्ड। आता हे 10 ॲक्शन वर्ड्स वी आर गोइंग टू डिस्कस इन अ डिटेल। बघूया आपण त्याचा अर्थ आणि त्याचे वाक्यात उपयोग कशा रीतीने केला जातो ते आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, पाहूया फर्स्ट इम्पॉर्टंट वर्ड किंवा ॲक्शन वर्ड काय आहे ते आता डिटेलमध्ये पाहूया। पहिला आहे कम। कम म्हणजे येणे। याचा वाक्यात उपयोग आपण कसा करायचा? कम अँड सीट। आपण एखाद्याला इकडे ये या म्हणजे आपण एखाद्याला इकडे ये बोलवण्यासाठी कम असा हा शब्द वापरला जातो। आणि कम अँड सीट, ये आणि इथं बस, असं हे वाक्यात उपयोग आपण केलेला आहे। त्यानंतर पाहूया गो। गोचा अर्थ आहे जाणे। याचा वाक्यात उपयोग कशा रीतीने केला जातो? गो अँड कम। जा आणि ये, जा आणि ये। कम अँड सीट, गो अँड कम। गो अँड शट द डोर, गो अँड क्लोज द विंडो, गो अँड ब्रिंग युअर नोटबुक। लाईक दिस वर्ड्स वी कॅन मेक। अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? वाक्यामध्ये उपयोग करू शकतो या शब्दाचा। चला तर पाहूया दुसरा जो आहे तो गो आहे। त्यानंतर पाहूया थर्ड वन काय आहे? से। सेचा अर्थ काय होतो? बोलणे किंवा म्हणणे। माझं एक म्हणणं आहे, माझं एक म्हणणं आहे। शीज म्हणणे, याचा अर्थ कसा होतो? म्हणणे आहे किंवा बोलणे। शी इज सेइंग समथिंग, ती काहीतरी बोलते किंवा म्हणते, काहीतरी सांगते। अशा रीतीने या सेचा वापर केला जातो। ओके, से म्हणजे काय? म्हणणे। ओके, खूप थंडी पडली? हां, बर, ठीक आहे। चला पुढचा टेल। टेल म्हणजे काय? सांगणे। टेलचा अर्थ सांगणे। टेल मी, मला सांग। ओके, टेल मी, मला सांग। त्यानंतर पाहूया पाचवा आहे ॲक्शन वर्ड। आता या ॲक्शन वर्डला ING प्रत्यय लागला तर त्याचा वर्तमान काळ होतो किंवा चालू वर्तमान काळ होतो। ओके, समजा आय एम कमिंग, यू आर गोईंग, शी इज सेइंग समथिंग। इथं आपण काय केलेलं आहे? ING प्रत्यय लावलेला आहे। म्हणजे से म्हणजे बोलणे किंवा म्हणणे। शी इज सेइंग समथिंग, ती काहीतरी म्हणते। ओके, चला नेक्स्ट टेल। टेल म्हणजे सांगणे। वाक्यात उपयोग केलाय आपण टेल मी। चला पुढे टॉक। टॉक, आता इथं बरेच विद्यार्थी काय करतात? हा एलचा जो प्रोनाउन्स आहे तो सायलेंट आहे। टॉक असं नाही म्हणत, टॉक म्हणतात। इथं मी लिहिलंय टॉक, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। टॉक, टॉकचा अर्थ आहे बोलणे। शी वॉज टॉकिंग, शी वॉज टॉकिंग, ती काहीतरी बोलत होती। शी वॉज टॉकिंग, ती काहीतरी बोलत होती। शी इज टॉकिंग, ती काहीतरी बोलते।
ओके, हा याचा वाक्याचा उपयोग आपण इथं केलेला आहे. शी वॉज टॉकिंग. टॉकिंग, ती काहीतरी बोलत होती. ओके, चला पुढे. हिअर. हिअरचा अर्थ आहे, आता इथं लक्षात घ्या, हिअर म्हणजे ऐकणे आणि लिसन म्हणजे पण ऐकणे. दोघांचा अर्थ एकच येतो. पण हिअरचा अर्थ कसा होतो बघा. हिअरचा वाक्यात उपयोग कसा होतो. ऐकणे. डिड यू हिअर दॅट. डिड यू हिअर दॅट नॉईस. एखादा आवाज झाला आणि तो ऐकला का, तो म्हणले येस ऑर नो. ओके, म्हणजे अचानक येणारा असतो तो असतो आवाज, म्हणजे हिअर. आणि जो इंटेन्शनली आपण ऐकतो, समजा आपण वी आर लिसनिंग म्युझिक, वी आर लिसनिंग सम डेटा, सम इन्फॉर्मेशन. वी आर लिसनिंग म्हणजे काय, इंटेन्शनली आपण काय करतोय, तो ऐकतोय. हेतुपूर्वक ऐकणे म्हणजे लिसन. आणि हे हिअर म्हणजे ओनली. डिड यू हिअर दॅट नॉईस. अनइंटेन्शनली ज्या वेळेला आपण ऐकतो एखादा आवाज, त्यावेळेला तिथं होतो हिअर. आणि जिथं इंटेन्शनली आपण ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला होतं लिसन. ओके, एखादे टीचर म्हणतात लिसन टू मी. ओके, लाईक दिस. आय लिसन टू म्युझिक. आपण काय करतो, म्युझिक ऐकतो. इंटेन्शनफुली आपण काय करतोय, म्युझिक ऐकतोय. म्हणून इथं इंटेन्शनफुली ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला लिसन, आणि इंटेन्शन ज्या वेळेला आपलं नसतं त्यावेळेला तिथं होतं नॉईस, आणि ते आपण काय करत असतो, हिअर करत असतो. हिअर म्हणजे ऐकणे. ओके, आता आठवा वर्डमध्ये पण असंच आहे, गेट. गेटचा अर्थ इथं बरेच अर्थ निघतात. इथं बरेच म्हणजे 3 अर्थ निघतात. गेट म्हणजे मिळणे, गेट म्हणजे आणणे, आणि तिसरा मीनिंग आहे समजणे. आता याचं गेट. डिड यू गेट द कीज. तुला चावी मिळाली का. इथं गेटचा अर्थ मिळणे आहे. गेट युअर बॅग फ्रॉम देअर. इथं आणणे आहे. गेट युअर बॅग फ्रॉम देअर. इथं तुझी बॅग आण, किंवा आण. इथं आर यू गेटिंग मी. तुम्हाला मी जे काही सांगतोय ते तुम्हाला समजते का. इथं अर्थ समजणे पण होतो गेटचा. ओके, आय होप यू आर अंडरस्टूड. इफ यू अंडरस्टूड, लाईकचं बटन दाबा. चला पुढे. हॅव. आता इथं आपण लास्टला आर यू गेटिंग मी. तुम्ही मला म्हणजे समजताय का मी जे काय बोलतो ते. ओके, नेक्स्ट आहे हॅव. हॅवचा अर्थ आहे जवळ असणे किंवा मालकी असणे. ओके, आय हॅव 3 मार्कर्स. हॅवचा दुसरा मीनिंग आहे खाणे पिणे. आय हॅविंग ब्रेकफास्ट. हॅव यू ब्रेकफास्ट म्हणजे खाणे, किंवा तुम्ही घेतलंय का, ब्रेकफास्ट केलाय का. ओके, त्यानंतर पाहूया आपण अनुभव घेणे. हॅवचाच अर्थ आहे अनुभव घेणे. वी आर हॅविंग फन. वेट 2 मिनिट. आणि 10वा आहे वर्ड नो. KNOW. नोचा अर्थ आहे माहीत असणे. पण याचा हा जो के आहे, हा के इथं सायलेंट आहे. इथं आपण प्रोनाउन्स काय करू शकतो, काय करतोय, नो.
दहावा वर्ड आहे नो. नोचा अर्थ आहे माहीत असणे. याचा प्रोनाउन्सिएशन आहे नो. इथं वाक्यात उपयोग आहे डू यू नो मी. तू मला माहीत, तुम्ही मला ओळखता का, किंवा तुम्ही मला ओळखता का, किंवा माहीत असणे. ओके, आय होप यू आर अंडरस्टूड दिस ऑल दिस इम्पॉर्टंट वर्ड्स अँड दिस इज द ॲक्शन वर्ड. हे काय मित्रांनो, हे ॲक्शन वर्ड्स आहेत. म्हणजे क्रियापद आहे. आणि हे क्रियापद आपल्याला वाक्यामध्ये कशा रीतीने वापरले जातात हे आज आपण पाहिलं. हा आज आपला 5 जो सिरीज आहे डे 5चा सिरीज आज आपला इथं हा व्हिडिओ आहे. यानंतरच्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा जो डे 6चा व्हिडिओ आहे तो आपल्याला मिळून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागतं, त्यामुळे हे तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि याची थोडीशी म्हणजे काय करा, प्रेम दाखवा, शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला तर मित्रांनो पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक. तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. थँक्यू. जय हिंद, जय भारत.